चौंडीत अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीवेळी वादाची ठिणगी पडली। पडळकर रोहित पवार समर्थकांनी घोषणाबाजी केली आणि ढकलाढकलीही झाली। जयंती दिनी स्मृतीस्थळावर राजकीय गाणी लावल्यानं वादावादी झाली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडीत मोठ्या उत्साहाचं आयोजन करण्यात आलं होतं। अभिवादन झालं आणि त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांवर रचलेलं एक राजकीय गाणं वाजवण्यात आलं। त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि गोंधळ उडाला। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। तर स्मारक परिसरात अहिल्यादेवीचीच गाणी अपेक्षित असताना राजकीय गाणी लावल्यानं नागरिक म्हणून आपल्याला वाईट वाटलं, अशी खंत आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं दोन वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते। एक तर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाचा इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं।